कृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवणार आहोत गावाकडची पारंपरिक भाजी चिघळ भाजी। चला तर ती अगोदर आपण स्वच्छ धुवून घेऊया। नंतर त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, लसूण आणि मिरचीचा ठेचा, लसूण बारीक केलेल्या पाकळ्या आणि मटकीची डाळ भिजवलेली। आता लोखंडी तवा घ्यायचा आहे। गावाकडे कसं असतंय ना, एखादी भाजी बनवायची म्हणलं तर ती लोखंडी तव्यात करतात का, तर लोखंडी तव्याकडून आपल्याला आयर्न, रक्तातील आयर्नचं प्रमाण खूप मिळत असतं। त्यामुळे केव्हाही आमच्याकडे भाजी करायची म्हणली तर लोखंडी तव्यातच करतात। त्यासाठी फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं, नंतर मोहरे घालायचे, जिरी घालायची, चिघळ भाजी ही रानातील खूप जुनी आणि पारंपरिक अशी भाजी आहे। ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, तर ती प्रत्येकाने करावी। त्यापासून खूप आपल्याला शरीरात काही प्रमाणात घटक कमी असतात ते मिळतात रक्तातील, जसं की आयर्न, विटॅमिन B12। त्यासाठी ही भाजी सर्वांनी करावी आणि खावी। रानात इझिली अवेलेबल होत असते। चला तर कांदा परतून घ्यायचा आपण व्यवस्थित, गोल्डन कलर येईपर्यंत कांदा परतायचा। नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप केलेल्या त्या बी घालायच्या, लसूण खोबरं घालून घ्यायचं थोडंसं आणि व्यवस्थित हलवायचं। नंतर मिरचीचा ठेचाही त्यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं। छान असं तर गोल्डन कलर आलेला आहे। त्यामध्ये आपण चिघळची भाजी धुतलेली स्वच्छ तीही घालायची, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। छान पूर्ण सगळं साहित्य आणि भाजी ही मिक्स करून घ्यायची। जर प्रत्येक बाजूने मिक्स की झाली तरच त्याचं चव सगळ्या प्रमाणात येत असते। थोडंसं मीठ घालायचं, मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणीही सुटतं। तर भिजवलेली मटकीची डाळ ती त्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायची, पूर्ण बाजूने हलवून घ्यायची, म्हणजे कसं पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल। थोडा वेळ वाफलायला ठेवायचं। आता बघा कसं पाणी सुटलेलं आहे। सगळं पाणी आटेपर्यंत पुन्हा शिजवून घ्यायची। नंतर त्यामध्ये थोडासा आपल्याला शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा आहे। जास्त नाही घालायचा, योग्य प्रमाणातच घालायचा आणि तोही मिक्स करून घ्यायचा पूर्ण भाजीमध्ये। बघा तर कशी यम्मी आणि टेस्टी भाजी बनलेली आहे। जर तुम्हाला अशा रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नंतर थोडीशी कोथिंबीर वरून घालायची, त्याने खूप छान टेस्ट येते। ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। ही विकत मिळत नाही तर ते रानामध्ये मिळत असते। तुम्ही कधी रानात गेल्यानंतर अशी भाजी येऊन करून पहा, नक्कीच खूप छान लागते आणि टेस्टीही होते। तर या प्रकारे तुम्ही करून बघा। धन्यवाद।